सदाशिव चटईवरच पसरला होता. भोवती भज्यांचे तेलकट कागद, पत्त्यांची पानं, विड्यांची खुटणं पघळली होती. एक दारूचा शिशा उशीपाशी होता. सदाशिवनं तो शिशा जवळ ओढला, त्यात थेंबही नव्हता. संपलीस तर. कळतही नाही रे खुन्या. सदाशिव खुन्याशीच बोलला. खुन्या अंग झाडून उठला आणि त्यानं पुढच्या पोलादी तांगड्या ताणल्या. जांभईसारखा आवाज काढला. मग काय? सदाशिव उठून बसला. त्याने दोन्ही हात गळ्याभोवती दाबले. खुन्यानं पुढच्या 2 तांगड्या उचलल्या, गुरगुरल्यासारखं केलं, कान फडफडावले. पण शेपटी काही हल्ली नाही. ती तशी ताठ राहिली, ऑफिसरच्या रुबाबासारखी. शिकारी कुत्र्याचे डोळे वेध घेतल्यासारखे गरगरायला लागले. बारीक कमरेत ताठरता घुसली. आणि सदाशिव केस मागं सारत गळ्याकडे बोट दाखवत म्हणला, शू केलं की थे. खुन्यानं उडी घेतल्यासारखं केलं. साखळी ताणली गेली. खुन्या मान बाहेर काढून हासूड घालत बसला. डोळ्याभोवती फिरणाऱ्या माशीवर त्याने गुरगुरत तंगडी झाडली आणि परत तो हासूड घालायला लागला. सधू बकुळ दाराबाहेरून हाक देत होती. ये आत ये ना. सधू बसल्या बसल्या म्हणाला. तो तुझा कुत्रा? मोठ्यानं हसत सदाशिवनं सांगितलं, भित्री आहेस का? साखळी आहे. बकुळ खोलीत आली. कुत्रा कर्कश भुंकला. खोली दणाणून गेली. सधू खदा खदा हसला. बकुळ बापुडवाणी होऊन बघत राहिली थरारत. खुन्या गप रे. सदाशिव ओरडताच खुन्या पुढच्या तांगड्यात आणून बसला. कपाळपट्टीवरचा घाम पदरानं टिपून बकुळनं सुस्कारा टाकला. सधू, हे जनावर असं कसं रे? कसं? याला कुत्रा कोण म्हणेल? पशु आहे, पशु. कुत्रा कसा गरीब असतो. कचेरीत जातात ना, ते कोण ते आपले नलावडे कसे चालतात? किती वर्ष झाली पण अजून मान खाली घालून जातात. म्हातारे झाले आता. मला आठवतं एकदा लक्ष्मीकडे आले होते, पण लक्ष्मीनं काय असं विचारताच बावरून गेले. म्हणाले, तुळशीपत्र आहेत का? उद्या गोकुळाष्टमी आहे ना. आणि लक्ष्मी आपली हसत हसत आत गेली. तिने मागील दारची तुळशीपत्र आणली, पण नलावडे नव्हतेच तिथे. ते पळाले होते बापडे. बकुळ खळखळून हसली. सदाशिव पापण्या पाडून बघत होता. बकुळ पूर्वीची एक आठवण सांगून हसली. लक्ष्मीकडे नलावडे गेला होता. बकुळ. सदाशिव ओरडला. दोन्ही हात जोरजोरात हलवत म्हणाला, लक्ष्मीचं नाव घ्यायचं नाही इथं. का रे बाबा? नाही घ्यायचं. बरं, नाही घेत. कुत्र्याबद्दल हवं तेवढं बोल, माझी हरकत नाही. शेवटी आता हे काय करून बसलायस? काय केलं? काय केलं काय मी? उकिरडा. मला आता सगळं स्वच्छ केलं पाहिजे. बकुळनं कोण्यातली केरसोणी उचलली. उठ आता, आज जायचं नाही का? कुठं? कापड विकायला. तो बघ ओझ्याचा फडका खुंटीवर ठेवलाय झाडून. म्हणजे बंद केलास धंदा? जुगारात हवा तेवढा मिळतो पैसा. बकुळ मग मुकाट्यानं खोली झाडायला लागली. भज्यांचे कागद, विड्यांची खुटणं गोळा व्हायला लागली. पायधूळ कचरा उन्हात तरंगायला लागला. बकुळ कचरा कोण्यात लोटून आत जायला वळली तेव्हा सदाशिव म्हणाला, दाजीचं कळलं? हो ना, कळलं. रडली नाहीस? थोडंसं वाईट वाटलं. वाईट वाटलं ना? हो तर. मग इथं काय येतेस? येते, वेळ जात नाही म्हणून. सदाशिव मग भिंतीला टेकून बसला.
केसांच्या झिपऱ्या मागं सारत बकुळकडे द्वेषानं बघायला लागला, पण निघून जा म्हणायचा त्याला धीर होत नव्हता. बकुळ, पुरे झालं, काही करू नकोस. कचरा पसरून ठेव आणि काही करू नकोस असं सांग. साखर पेरू नको. मी पितो, ठाऊक आहे. पी ना, तुला प्यावीशी वाटते म्हणून पितोस. मी जुगार खेळतो. खेळ बापडा, तुला पैसे मिळतात घर बसल्या. मी लक्ष्मीसारख्याच एका बाईकडे जातो. सदू, लक्ष्मीसारख्या म्हणू नकोस. बाईकडे जाण्यापेक्षा हे नाव असल्या बाबतीत उच्चारणं सुद्धा पाप आहे. पाप, हो पाप. हे तू मला सांगणार. लक्ष्मीसारख्याच म्हणणार. म्हण म्हण. बकुळ आत गेली. चूल फुटून गेली होती. खोलीभर राख पसरली होती आणि हाडांच्या नळ्या पडल्या होत्या, चावून टाकलेल्या. बकुळनं पदर कसला. दार बंद करून ती स्वयंपाकघर झाडायला लागली. राखेचे कण डोळ्यात जात होते आणि फुटकी चूल सोडून बोका दूर पळत होता. भांडी काजळून गेली होती आणि उघड्या फळताळात झुरळी चरत होती. पाण्याची मडकी मात्र शाबूत होती. बकुळनं सगळं झाडून स्वच्छ केलं. शेणानं सारवलं, रेव्यानं उजळलं. चुलीच्या बेगेत माती भरली, भांडी चकचकीत केली आणि मडकीत ताजं पाणी ओतू लागली. बकुळ, काय? हे घे. कसले? कामाचे. बकुळच्या हातून पाण्याच्या मडकीवर भरलेली कळशी पडली. मडकी फुटून खोलीभर पाणी पसरलं. बकुळ डोळ्याला पदर लावून म्हणाली, कामाचे पैसे देतोयस? मग फुकट घ्यायचं? फार पुढे गेलास रे सदू. दाजी इतका? बकुळ मुका मार लागल्यासारखी उभी होती. काळे भोर डोळे तुडुंब भरले होते. पुटपुटली, मी तीर्थयात्रेला जाणार. कोण? मी जाणार. नको, तू फार छान दिसतीयस. येतेस? बाहेरचं दार बंद आहे. सदू, तुला सावरणं कठीण आहे. मी फसले, तूही फसलास. मी या गोष्टी केव्हाच टाकल्या आहेत. सदू मोठ्यानं हसूच लागला. खुन्या उड्या घेत भुंकायला लागला. बकुळ दार उघडून खाली मान घालून निघून गेली. खुन्या अजून भुंकत होता. सदू म्हणाला, खुन्या, लक्ष्मीसमोर नांगे टाकतोस. पुढच्या वेळी असं चालणार नाही. खुन्या जोरजोरानं पुन्हा भुंकला. वा रे वा, वा रे वा असं म्हणत सदाशिवनं खुन्याची पाठ थोपटली. लक्ष्मीच्या घरात जाईचं कण्ण काळोखासारखं पसरलं होतं. दाजी मेला म्हणून लक्ष्मी रडणार होती. तिने खूप प्रयत्न केला पण रडू फुटलं नाही. डोळे मिटून बसली पण आतूनही ते तितकेच कोरडे राहिले. त्यातून ओल म्हणून झिरपले नाही. तिला उलट हसू आलं. ती काहीशी अस्वस्थ झाली. एक माणूस कुणीही जवळ नसताना काळोखात खाटेखाली असा मेला आणि आपल्याला त्याचं हसू येत आहे. एका सफळ दिवसाची वाट बघत आयुष्यभर इथे गरिबासारखा बसला आणि असा मेला. 2 तरी अश्रू द्यावेत आपण त्याला. पण त्याचा माझा संबंध काय? आपण अशा सगळ्या बाजूनी कोरड्याच राहणार. माणूस मेला तर रडावं आपण, ऊर बडवून रडावं, पण रडावं म्हटल्यानं रडू येत नाही. लक्ष्मी मग बसून राहिली. तिला वाटत होतं काही वेळानं तरी एखादा अश्रू फुटेल, पण वाट पाहूनही तिचे डोळे कोरडेच राहिले. ते दुसरीच कसली तरी वाट बघत होते. ती फक्त स्वतःशी कुजबुजली, दाजी मेला. तिने मग नेहमीप्रमाणे लुगडं फेडून दूर ठेवलं आणि ती पलंगावर पडली. जाईचं कण्ण ऐकत राहिली. मध्यरात्र असावी. घड्याळानं तर मगाच 12 टोले देऊन दरडावलं होतं. लक्ष्मी नागडेपणा कुरवाळत पडून होती.
सदूच्या पायांवर गडाबडा लोळणारा देह दुसराच कोणाचा तरी होता. तो आपला नव्हे. आपण या अशा आहोत. कुणाची वाट पाहायची आता? कित्येक वर्ष व्रतासारखी नागडी राहिले. दिगंबर पहिल्याच फटकऱ्यात डोकं फिरवून गेला. तो जवळ आला, पण अखेर दूर गेला, कचाकच घाव घालून, उपभोगानं खून करण्याचा प्रयत्न करून. स्वतःच आयुष्यातनं उठला. कुठे असेल दिगंबर? पहिल्यानंच अशी व्याकुळ स्मृती लक्ष्मीला होत होती. दिगंबरची लखलखीत मुद्रा तिला दिसायला लागली. कुठे तोंडावर हात पांघरून बसला असेल कोण जाणे. लक्ष्मी थोडीशी सुखावून वाट पाहू लागली, एखादा अश्रू फुटेल. पण मग ती स्वतःला हसली. न्यायाधीशानं खिडकीतून कसल्या डोळ्यांनी पाहिलं. काय अपराध होता माझा? कशासाठी? आपण आहोत तरी कोण? सर्व तऱ्हांनी वस्त्र हिरवून घेणारा हा न्यायाधीश तरी सुखानं मरणार आहे का? अरे तू ही अपत्यांच्या मरणानं तळमळतोयस. तुला झालं तरी काय? ये तेवढ्यासाठी तरी या पलंगावर घटकाभर ठेवून बस. नाही रागवणार मी. काहीतरी माझ्या पदरात टाका. का मला उपाशी ठेवताय? काचेत नुसती वात जळतीये. ही काच फोडून तरी टाका कोणी. टाका ना फोडून. नुसते जवळ येता. कशासाठी येता? कशासाठी? लक्ष्मी आज रडू पाहत होती. टाहो फोडून रडणार होती. जाईचं कणणं अखंड सुरू होतं. लक्ष्मी उठून बसली. तिला वाटलं जाई कुणाच्या बीजासाठी आयुष्यभर झुरतीये. विचारलं नाही आपण कधी. तिनेही सांगितलं नाही. आता विचारावं. एखादा हुंदका आपल्यालाही फुटेल. सदूच्या पायांशी पाचोळ्यासारखे लोळले. त्या दिवसापासून अश्रूच फुटत नाहीयेत. पाण्यात बुडूनही कोरड्या राहणाऱ्या तेलासारखे हे डोळे नुसते हलके जड झालेत. लक्ष्मी उठली आणि जाईची खोली उघडली तिनं. कोण्यात बारीक करून ठेवलेला कंदील एखाद्या डोळे फुटक्या म्हाताऱ्यासारखा पाहत होता. कुणी आत्ताच येऊन दबा धरून बसला होता. सगळी खोली स्वच्छ होती. कचरा पडला की जाई किंचाळायची. लक्ष्मीला पिचक्या आवाजात हाका मारायची. लक्ष्मी कचरा काढायची एखाद्या आज्ञाधारक मुलीसारखी. जाई अशी चिडखोर झाली होती. हळू चला, हळू. माझ्या पोटात दुखतंय माझ्या. का छळता? आय ग. ती मग पापण्या पाडून तशीच राहायची. लक्ष्मी पुढे झाली. जाईच्या अंथरुणाजवळ बसली. जाई कणत होती, भिंतीकडे तोंड करून. खोलीत अंधुक उजेड होता, खोल डोहासारखा. जाई ग. लक्ष्मीनं जाईच्या अंगावरनं हात फिरवला. काय? कोण? जाईने तोंड वळवलं नाही. ती भिंतीकडेच पाहत होती. जाई, काय आहे? जाई थोडीशी चिडचिडल्यासारखी बोलली. अंथरुणावर पांघरुण होतं. पांघरुणात मांडून ठेवल्यासारखी हाडांची मोळी होती. एखादं हाड हालचाल करीत एवढंच. जाई ग. लक्ष्मीनं जाईच्या तोंडाजवळ तोंड नेलं. गालावर बोट ठेवून तिचं तोंड वळवलं. मला सांगशील? काय? कधी विचारलं नाही. आज विचारते. अखेरला तरी सांग. विचारलं नाही त्याची माफी कर. काय ते? जाईचे डोळे विजेहून लख्ख होते. सगळंच विसरून गेल्यासारखे पाहत होते. जाई, विसरलीस? कसं विसरशील ते? लक्ष्मी, मला विचारू नको ते. मी मरेन. नाही मरणार. मी मरू देणार नाही तुला. का मला सांगायचं नाही आहे ते? नाही. जाई हट्टीपणानं म्हणाली.
जाई भीक मागते, सांग मला. लक्ष्मी सांगायचं नव्हतं, पण ऐक, तुझ्या घरात राहिली आहे, माझं सगळं केलंस, उपकार फेडणार? हां, म्हणूनच सांगतेय. लक्ष्मी परत एकदा मुका मार लागल्यासारखी कणली, पण तिला कणणं नको होतं. ती मान झटकून म्हणली, हरकत नाही, सांग. तू ज्यांची आहेस. मी? मी कोणाची आहे? त्यांची. त्यांची ग? नाव घेऊ? दिगंबरची. जाई एखाद्या नववधूसारखी लाजली. लक्ष्मी सुन्न होऊन जात होती. तेच आले ग पहिल्यांदा. वेडेपणात त्यांनी माझा देहच ओरबडला. मला दिवस गेले त्यानंतर, आणि एक दिवस गर्भच जिरला. जाई इतकं बोलली मोठ्या कष्टानं. एक एक शब्द बोलून तिने अर्थ जोडवला. तिची नजर भिंतीकडे लागली होती. भिंतीकडे. जाई कणू पाहत होती. श्वास घेऊन, पोटावर हातांच्या काळसर काड्या ठेवून, पण ती घुटमळली. तिला वाटलं पोटात प्रसूतीची कळ येतेय, सगळ्या देहातून थंडी फिरतीये. ती बधीर झाली. तरी ही कळ थांबत नव्हती. ती लाळ घोटू पाहत होती. घुट्ट घुट्ट आवाज होत होता. लक्ष्मी चटकन सावध होऊन पाहू लागली. तिने मांडीवर जाईचं मस्तक घेतलं. लांब सडक केसांचा गुंतवळा थरथरल्यासारखा झाला. कणणं थांबलं. जाईची डोकी खाली ठेवत ती कंदिलाकडे गेली. कंदिलाची वात वर चढली. खोली उजळून निघाली आणि लक्ष्मीनं पाहिलं की आपण तर नागड्याच आहोत. वस्त्र पलंगावर आहे. डोळ्यात येणारी आसवं शरमून मागं फिरली. लक्ष्मी दार उघडून जाणार होती, पण मग ती परत जाईच्या बिछाण्याकडे वळली. ते काळेभोर चकाकते डोळे उघडेच होते. सर्वसाक्षीपणानं पाहत असल्यासारखेच उघडे होते. लक्ष्मीला लाज वाटली. त्या डोळ्यांसमोर नागड्यानं बसण्याची लाज वाटली. ती धडपडत बाहेर पलंगाकडे गेली. वस्त्र नेसू लागली. कणणं थांबलं होतं. घरात काळोख तेवढा राहिला होता. प्रेतासारखा गबगार पसरला होता. दिगंबरची. नाव घ्यायला लाजलेली जाई उपकाराची फेड करून मेली होती. लक्ष्मीनं नेसलेलं लुगडं परत फेडलं होतं. सगळी अशीच उपकाराची फेड करायला आलेली, लाथा झाडणारी. लक्ष्मी पलंगावर पडली होती. तशीच वाट बघत जाई खोलीत चिरनिद्रा घेत होती. सकाळीच प्रेत घराबाहेर पडेल. आता कशाला गावाला जागवायचं? येईल का कोणी? प्रेत उचलेल का? पण जाई तुझ्या अस्थी कृष्णेवर नेईन. मला एवढं तरी केलं पाहिजे. रडू येत नाहीये, पण इतकं करीन. लक्ष्मी झोपू पाहत होती. डोळे जड झाले होते, पण ते मिटत नव्हते. दोन मोठाल्या चमकदार अश्रूंसारखे तेवत होते. घर कणत नव्हतं. लक्ष्मी जागीच होती. वस्त्र पलंगाखाली पडलं होतं. खोलीत जाई काळेभोर डोळे विसरून मेलेली होती. मृगानंतरची 2 नक्षत्र अगदी कोरडी गेली. पावसाचा टिपूस गळला नाही. मृगानं भिजवलेली जमीन कधीच कोरडी झाली होती. नांगरलेली शेतं पेरून कुळवाडी हात हलवत बसले होते. त्यांना वाटलं आता काही पाऊस येत नाही. आकाश तर गिमासारखं तळपत होतं. ओला गार वारा राहो त्यातली झुळूकसुद्धा येत नव्हती. डोळ्यांवर पालथे हात ठेवून लोक आकाशात डोकावत होते. दृष्टी मार लागल्यासारखी फिरत होती. कुठल्या तरी कोपऱ्यात एखादं काळं सावट असावं, पण छे शुकशुकाट. उंच आभाळात घारीच गिरट्या घालत होता.
उन्हाचा मारा इतका भयंकर की पेरलेलं सुकून भाजून गेलं होतं आणि कसला म्हणून कोंभ डोकावत नव्हता. म्हणता म्हणता तिसरं नक्षत्रही नुसतं पंचांगात डोकावून गेलं. लोकांच्या काळजाचं पाणी होऊन जात होतं. दुष्काळाच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. कोणी सांगत होतं 14 वर्ष पाऊस पडत नाही, गावचे गाव उठून जातात, पाण्यासाठी तडफडतात. ईश्वराचा कोप झाला म्हणजे असं होतं. धरणी फुटून भेगा पडतात तिला. पोरसोरं कान टवकारून गोष्टी ऐकत आणि शेतकरी उंबऱ्याशी उभा होता आकाशात उंच मानेनं बघत. शेतावरून पाखरं उगचच गिरट्या घालून किलबिलाट करून जायची. ती ठरल्या वेळी आली, पण पाऊस पडला नव्हता, कोंभ फुटले नव्हते. आज पडणार पाऊस. अच्युत कोबड्या टेकत रस्त्यावर आला. त्यानं भरलेलं आकाश डोळे न झाकता पाहिलं. पडणार पडणार पाऊस पडणार. अच्युत बराच वेळ आकाशाकडे बघत होता. आकाश भरून आलं होतं आणि सगळ्या गावावर भरल्या पाण्याची सावली होती. कावळे फांद्या फांद्यात गार बसून होते. मध्येच एखादा गळ्यातल्या गळ्यात कोकत होता. भरलेलं आकाश पाहत लोक घराबाहेर उभे होते. गारगार पाण्याच्या धारात न्हाण्यासाठी सगळ्यांचा जीव आसुसला होता, पण आकाश भरलेलंच राहिलं. दुपार झाली, तिन्ही सांज टळली, तरी कुठं गडगडलं नाही. चांद बाबा बत्त्या लावून गेला. बारिश होगी, खुदा के राज में दिए जलते हैं ना, अभी गिरेगा पावस. उंच माणूस आपल्या मस्तीत दिवे लावून गेला, रॉकेलचा डबा खडखड वाजवत. सध्या आज इथं मांडू डाव, माटेकरणीच्या मांगरात. विन्या म्हणाला. मांडू ना, आपल्याला काय, पण आज लक्ष्मीकडे जायचं आहे, जरा काम आहे. कसलं रे? आहे थोडंसं. कुत्र्याची पाठ थोपटत सदाशिव बोलला. मग तू ये जाऊन, मी जमवतो इथंच आज त्यांना. विन्या विडीचा धूर सोडत म्हणाला. बाटल्या मात्र 2-4 भरून ठेव. ती नको काळजी तुला. विन्या केसांची झिपरी उडवत म्हणाला. सदाशिव लक्ष्मीच्या घराच्या दिशेनं चालायला लागला. मागून कुत्रा जात होता. खुन्या, नांगी टाकलीस तर जोड्यानं फोडीन, सदूनं खुन्याला सुनावलं. वामन आपला खोंगी घालून बसला होता. समोर सदाशिव उभा होता. कुत्रा हासूड घालत भिंतीशी पसरला होता. कुठे रे आज ती? सदाशिवनं विचारलं. असेल आपल्या घरात. वामन कुरकुरला. आणि तू असाच बसणार आहेस ना? वामन काही बोलला नाही. रहाटाच्या दोरीची कळशी गाठ सुटून विहिरीतच पडून राहते तशी वामनची मान पडून होती गुडघ्यात. ती रिकामी होणार नव्हती का भरणार नव्हती. वामन्या, अरे माती केलीस रे आयुष्याची. वाऱ्याचा एक थंडगार झोत आला. माती? हो, ती तर झालीच आहे. वाऱ्याची दुसरी थप्पड बसली. पण का व्हावी अशी माती? लंगडा पांगळा आहेस का? नाही, पण तू तरी. वामन गुडघ्यात मान घालूनच बोलत होता, लाळ गळल्यासारखा. वाऱ्यानं समोरचा वेळाचा डांबरी ताटा फडफडला. माझं सोडून दे रे तू. मी दारू तरी पितो, जुगार खेळतो, सगळे धंदे करतो, आणि हा बघ माझा बहादर कुत्रा. काय बिशात लागली आहे कोणाची मला नावं ठेवायला? पराक्रम तो हाच ना? वाऱ्याच्या यावेळच्या झोतात तीक्ष्णता होती. हां, पराक्रम. खोगी घालून नाही बसलो वामन्या. वामन्या, अरे अजून उठ. हा गाव सोडून जाऊ कुठेतरी दोघंही. येतोस? तू जा रे आता. नको ऐकूस. राह बसून. दुर्दशा पावत नाही रे तुझी. तू आणि मी दास्यानं आणलेला बाजा आळीपाळीनं वाजवला होता. एकमेकांना दिलं घेतलं, परकेपणा नव्हता कसला. एक पांघरूण, एक हतरूण, एका छपराखाली गळ्यात गळा काढून वाढलो. नंतर या अवदसेचे चाळे समजण्याचं वय झालं तेव्हा शर्मेनं मी लांब गेलो, दारू प्यायला लागलो, आणि तू खाटेवर बकुळे शेजारी दाजीला निजवून इथं खोंगी घालून बसलास. वामने, मी सगळं सोडून देतो. तू माझ्याबरोबर येत असलास तर. चल आत्ता निघू.
वेंगुर्ल्याहून बेळगावच्या मोटारीत बसू आणि मग मुंबईला जाऊ. येतोस? सदाशिवचा आवाज भरला होता. त्यांनी वामनच्या खांद्यावर हात ठेवला, पण वामननं मान उचलली नाही. ती गुडघ्यातच नकारात्मक हलली. सदाशिवनं वामनच्या दोन्ही काखात हात घालून खुबळल्यासारखं केलं, पण वामननं बसकण मारली आणि सदाशिवनं डोकीवर हात मारून घेतला आणि म्हणाला, बरं मर कुजून या कोपऱ्यात. माझं काम काही हे नव्हतं. लक्ष्मी येईल आत्ता ना, तिची मिसरी लावायची वेळ झाली. सदाशिवनं खुन्याच्या पाठीवर थोप घातली तसा खुन्या गुरगुरायला लागला. सदाशिव भिंतीला टेकून बसला. समोरच्या घराचा दरवाजा उघडतो केव्हा याची वाट बघत खुन्याही टपून बसला, पोलादी पंजे जमिनीत रोवून. वाऱ्याचा एक एक झोत येत राहिला. माती वाटोळी फिरत राहिली. उलथी पालथी होणारी माती सदाशिवच्या डोळ्यातही शिरली. डोळे चोळत बसलेला सदाशिव मग उठून उभा राहिला आणि त्यांनी खालच्या आवाजात लक्ष्मीला एक शिवी हासडली. वाऱ्याचा वेग वाढला, वाऱ्याचा नाद वाढला, वाऱ्याच्या दिशा सारख्या बदलायला लागला आणि मग वारा वाऱ्याभोवती फिरायला लागला. लक्ष्मीच्या ओटीवरचा पिंजरा तुटला, रस्त्यावर पडला. त्यातला राघू फडफडत राहिला. पिंजरा गडबडा हालायला लागला. राघू चित्कारायला लागला. खुन्यानं झेप घेतली. पोलादी पंजे पिंजऱ्यावर ठेवून खुन्यानं राघूला पकडण्याची शिकस्त केली, पण पिंजऱ्याचं झरोक्यासारखं दार बंद होतं. खुन्या एकदा जोरात भुंकला तसं ते पाखरू गपकन पंख पाडून राहिलं आणि पिंजऱ्याचं दार वाऱ्यानं मोकळं केलं. पाखरू फडफडत बाहेर पडलं. दूर उडायचं त्राण त्या पांगळ्या पंखात नव्हतं. ते धुळीत सरपटत राहिलं. खुन्यानं झडप घातली आणि पाखराची पिसं वाऱ्यावर पसरली. उलटी सुलटी भिरभिरत राहिली. पाखराच्या काळजातलं ऊन ऊन रक्त खुन्याच्या जिभेवर रेशमासारखं पसरलं आणि त्यातले एक दोन थेंब रस्त्यावर ठिबकले. पण तरीही खुन्या पिंजऱ्यावर पंजा झाडत राहिला. त्याला वाटत होतं पिंजरा अजून खडबडतोय. अर्थात अजून एखादं हिरव्या पंखाचं लाल रक्ताचं पाखरू त्यात असावं. वाऱ्याचा लांबून येणारा घों आवाज वाढायला लागला. वाऱ्याला पीळ पडायला लागला. सदाशिवनं हाक दिली, खुन्या. खुन्या नाईलाजानं पिंजरा तसा टाकून परतला आणि ओटीवर सदाशिवच्या शेजारी हासोड घालत बसला. राघूच्या रक्ताची ओल त्याच्या लपलपणाऱ्या जिभेवर धारेसारखी लकाकत होती. शाबास खुन्या, शाबास. लक्ष्मीचं पाखरू मटकावलंस. आता लक्ष्मीची पाळी. अशी उडी घ्यायची की जाम व्हायला पाहिजे. अरे उद्या अर्धा बकरा घालतो तुला. पण ते रांड बाहेर येत नाही रे. वारा थांबला की येईल. कोणी असेल सुद्धा बिछाण्यात, पण येईल ती बाहेर. सदाशिव स्वतःशी हळूहळू बोलत होता. श्रोते हो, चिंतन खानोलकर लिखित रात्रकाळी घागरकाळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. श्रोते हो, या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.